नमिवोण नेमिचन्दम् असहाय पराक्रमं महावीरम् बन्धुदय सत्यचित्तम् ओगादेशे तवम् ओच्चम्। जय बोलो नेमिचंद सिद्धांत चक्रवर्ती की जय। जय बोलो परम पूज्य चाचा चक्रवर्ती समाधि संप्रदायाचार्य शांती सागर जी महाराज की जय। बोलो प्रातः स्मरणी गुरुदेव समंत भद्रमणी महाराज की जय। बोलो परम पूज्य आचार्य क्षर सुंदर सागर जी महाराज की जय। बोलो परम पूज्य दीक्षा गुरु वात्सल्य सिंधु आचार्य सुयश सागर जी महाराज की जय। गाथा नंबर 328-329 कल अपने अर्थ लगाया था, लेकिन लगाया था कि गाथा नहीं पड़ी थी। सम्यक भव्य मार्गणा सम्यक मार्ग दो मार्गणा हुई थी। उसकी गाथा पढ़ के पहले अर्थ बताते हैं, फिर आगे चलेंगे। भव्यदरुव समवेदक कहिए सगुणोग मोह समे कहिए नहीं सम्भव समय गुण नादित्यानुयहार दुगम कहिए सम्मोदेशो नरैव तदोतहिं न तिर्याउ उज्जोवम तिर्यकदी देशिम अयतम्यवच्छेदो बहुविधरुव समवेदन कहिए सगुणोग मोग समे कहिए नहीं सम्भव वेशमे गुण नादित्यानो यार दुगम कहिए सम्मोदेश नरैव तदो नहीं तिर्याउ उज्जोमतिर्यकदी देशिम अयतम्यवच्छेदो। भव्य मार्गणा आणि अभव्य मार्गणा पाहिजे होते आपण। भव्य मार्गणा अभव्य मार्ग इतर म्हणजे अभव्य मार्गणा म्हणजे उपशम सम्यक्त्व वेदक सम्यक्त्व आणि क्षायिक सम्यक्त्व या मार्गणेमध्ये सगुणोगम आपापल्या गुणस्थानाप्रमाणे आहे सामान्य सांगितलं। म्हणजे भव्याचे गुणस्थान किती 1 ते 14 तर त्याच्यामध्ये गुणस्थानामध्ये जे उदययोग्य आहेत आणि उदय उच्चती ते सगळं त्याचप्रमाणे लावायचं। आणि अभव्य मार्गणामध्ये पहिलंच गुणस्थान आहे, त्यामुळे पहिल्या गुणस्थानामध्ये उदययोग्य किती आहेत 117 पहिल्या गुणस्थानामध्ये 117 प्रमुखे उदययोग्य आहेत, तर तेवढ्यांचाच उदय अभव्य मार्गणामध्ये असणार आणि 5चा अनुदय। नंतर काय सांगितलं उपसम्य खैये उपशम सम्यक्त आणि क्षायिक सम्यक्त्वामध्ये नाही सम हे विशेषतः तिथं सम्यक्त प्रकृतीचा उदय नाही। उपसम्य पुन्हा उपशम सम्यक्त्वामध्ये पुन्हा आणखी काय विशेषता आहे न आदित्यान पुन्हा पहिले 3 अनुपूर्वी नरगत्यांपूर्वी तिर्यंचगत्यांपूर्वी आणि मनुष्यगत्यांपूर्वी या 3 अनुपूर्वीचा पण उदय नाही। कुठं उपशम सम्यक्त्वामध्ये काय आहे सांगितलं होतं। एक ज्याने देवाचा बंध केलेला त्या जीवाला मरण येणार आणि तो वरून देवगतीमध्ये जाणार, म्हणजे तिथे देवगत्यांपूर्वीचाच उदय येणार उपशम सम्यक्त्वामध्ये अपर्याप्त अवस्थेत। नरगती तिर्यंचगती मनुष्यगती आणि मग देवगती याचा क्रम आहे त्याचा। त्याचं वर्णन करताना जीवकाळामध्ये तसंच केलं ना मुलीने, पहिल्या नरगतीचं मग तिर्यंचगतीचं मग मनुष्यगती आणि मग देवगती मध्ये पण म्हणताना याप्रमाणेच म्हणायचं। कारण वाटणी वगैरे देताना पण असं तिथं काय गतीला क्रम नसते, गती एकच बांधली जाते कळलं। तर आधी 3 अणु म्हणजे पहिले 3 अनुपूर्वीचा उदय उपशम सम्यक्त्वामध्ये येत नाही, कारण उपशम सम्यक्त सहित बाकीच्या 3 गतीमध्ये जन्म घेत नाही, फक्त देवगतीमध्येच जन्मतो। आणि ते काय सांगितलं ना मरण येत नाही उपशम सम्यक्त्वामध्ये
प्रथमोपशन सम्यकामध्ये मरतच नाही आणि द्वितीयोपशन सम्यकामध्ये मरण येते, परंतु तो देवगतीमध्ये जातो. म्हणून उपशन सम्यक तर देवगतांपुढे जाऊ दे त्या अपेक्षेने फक्त आहे. आणि कुठं कुठं मरण येत नाही त्या टीकेमध्ये सांगितलं त्यांनी, तुमच्या याच्या पुस्तकात पण दिल्या होत्या 371 पानावर, की मरण रहित स्थान ह्या अवस्थेमध्ये जो मरत नाही. कुठं मरत नाही? निवृत्त पर्याप्त अवस्थेत कधी मरण येत नाही. म्हणजे जो लब्ध पर्याप्त आहे त्याला अपर्याप्त अवस्थेत मरण येईल, पर्याप्ती पूर्ण व्हायच्या अगोदर मरतो. परंतु ज्याला पर्याप्त नामकर्माचा उदय आहे तो पर्याप्ती पूर्ण झाल्यानंतर विश्रांती घेऊन पुन्हा आयु बंद करून मगच मरण येईल. म्हणजे पर्याप्त अधुरी असताना त्यांना मरण येणार नाही, कायचा बंद पण होणार नाही. अंतर्मुहूर्त म्हणून तिथं निवृत्ती पर्याप्त असेल कुठेच मरण नाही. दुसरं सांगितलं आहारक मिश्र कायू, ती सुद्धा तशी निवृत्ती पर्याप्त अवस्थासारखीच आहे, अपर्याप्त अवस्था, तर तिथं पण मरण येत नाही. भले त्याने 15व्या पुस्तकामध्ये धवलाचे घेतले मरण, किंवा काही काही ठिकाणी त्याच्यामध्ये आहारक मिश्र कायू में भी मरण लिया है, लेकिन वो प्रचलित अपना इसमें नहीं मत नहीं. शरीर पर्याप्ती पूर्ण झाल्यावर पर्याप्त झाला, हे पर्याप्ती पूर्ण व्हायच्या अगोदर निवृत्ती पर्याप्त आहे. ज्यांची निवृत्ती अपर्याप्ती आणि नंतर निवृत्ती पर्याप्त झाला तो, आणि पर्याप्ती पण साई पर्याप्ती पूर्ण ते पण मरण येणार नाही. तसं निवृत्ती पर्याप्ती पूर्ण आपल्या सगळ्या पर्याप्ती पूर्ण झाल्यावर अंतर्मत विश्राम घेऊन आयु बंद करूनच तो नंतर मरण. क्या दो पर्याप्ति पूर्ण होने के बाद मरण नहीं हो सकता? निवृत्ति प्राप्त तो खत्म होगी वापस, नहीं हो सकता, वहां पर भी नहीं होगा. आयु बंद किए बिना कैसे मरे? आयु बंद तो उसका जो त्रिवाही भाग खत्म होगा तो एक नहीं, वहां पर भी वो कदली गांठ वगैरह से मर सकता है. भले आयु ज्यादा लेकर के आया, लेकिन अंतर्मुहूर्त में पर्याप्ति पूरी करके फिर विश्रांति करके पुनः आयु बंद करके वहां पर मतलब कदली घात हुआ तो कदली घात किया तभी आयु बंद भी हो जाएगा. जिस क्षण कदली घात होता है उसी क्षण आयु बंद होता है. फिर अंतर्मुहूर्त आयु बंद के लिए लगेगा, उसके बाद में अंतर्मुहूर्त छोटा अंतर्मुहूर्त उसके आबादार रहेगी. असंक्षेप आता कल थोड़ा तो आबादार रहेगी, फिर उसके बाद में मरण. तो निवृत्ती पर्याप्त अवस्था में मरण नहीं होता है. आहारक मिश्र कायुगामध्ये मरत नाही. शपथ श्रेणीवर मरण नाहीच, कारण ते करून नेमानं मोक्षाला जाणार. उपशम श्रेणीवर 8व्या गुणस्थानाच्या पहिल्या भागामध्ये मरण येत नाही. प्रथमोपशम सम्यकामध्ये नेमानं मरण नाही. 7व्या नरकामध्ये पहिल्याच गुणस्थानात मरण आहे. साधन मिश्र असे त्या गुणस्थानामध्ये मरण नाहीच. मिश्र गुणस्थानात तर कुठंच मरण नाही, परंतु इथं दुसऱ्या आणि चौथ्यामध्ये पण मरण येत नाही. 6व्या नरकापर्यंत तो पहिल्या दुसऱ्या चौथ्या गुणस्थानात मरू शकतोय, परंतु 7व्या नरकामध्ये फक्त पहिल्या गुणस्थानातच मरण येणार. म्हणजे मरताना त्याचं पहिलंच गुणस्थान असणार. मरणात ते समजून 7वं नरक म्हणजे ते म्हणतात पहिल्या गुणस्थानातून नाही 7व्या नरकातून इकडे येताना चौथं गुणस्थान असते की 7व्या नरकात. पूर्ण 33 सागर वर्ष, पूर्ण अंतर्मुहूर्त कमी 33 सागर वर्ष तो सम्यकामध्ये राहू शकतो, परंतु शेवटी अंतर्मुहूर्त पुन्हा मिथ्यात्वात येणार आणि मिथ्यात्वात येऊनच त्याला आयुबंध होऊन मरण पावणार. नंतर काय सांगितलं, अनंतानुबंधी कशाचं विसर्जन करून ज्याला मिथ्यात्व गुणस्थानात येतो त्याला सुद्धा अंतर्मुहूर्त त्याला मरण येत नाही. आणि नंतर दर्शन मोहाचा क्षय करत असताना म्हणजे क्षय सम्यक तो करायला लागलेला आहे, 3 कर्ण परिणाम सुरू आहेत, तर तिथं मध्यंतरी मरणार नाही. पूर्ण कृतकृत्य वेदक होईपर्यंत, कृतकृत्य वेदक का ना अपूर्वकरण निवृत्तीकरण, निवृत्तीकरण का जो संख्या का भाग शेष रहता है उसमें वह सम्यक प्रकृति का मिथ्यात्व का नाश करता है, फिर दर्शन मिश्र का भी नाश करता है, तब भी उसको मरण नहीं आता है. पुन्हा सम्यक प्रकृतीचं पण सगळं कार्य करून होते, फक्त एक अंतर्मुहूर्त त्याची स्थिती राहिलेली असते, ते एक समय उद्याला निघून जाणार आहे.
तर त्याला कृतकृत्य वेदक अवस्था म्हणतात. तिथं मरण येऊ शकते कृतकृत्य वेदक झाल्यावर. कृतकृत्य वेदक झाल्यानंतर मरण येऊ शकते. कृतकृत्य वेदक होईपर्यंत मरणार नाही. संख्यातवा भाग शेष राहिल्यावर, संख्यात भाग गेला, संख्यातवा एक भाग शिल्लक राहतो, त्यावेळेला मिथ्यात्वाचा क्षय होतो. मग पुन्हा अंतर्मरताना मिश्राचा होणार आणि मग पुन्हा थोडा काळ संयुक्त प्रकृतीचा हे करणार कांठात वगैरे, आणि पुन्हा मग तर संयुक्त प्रकृती फक्त एक अंतर्मूर्त शिल्लक राहते. तिथे काय आता कांडक घात वगैरे काही नाही होत, त्याला कृतकृत्य येतात. तर ह्या 8 स्थानामध्ये पण मरण येत नाही. मिश्र गुणस्थान पण घ्यायला लागतं त्याच्यामध्ये. मिश्र गुणस्थानामध्ये पण मरण येत नाही. ते काय महत्वाचं नाही, आपल्याला काय करायचंय, फक्त कृतकृत्य वेदकाचा काळ कधी अगदी शेवटी अनिवृत्तीकरणाच्या छोटा अंतर्मूर्त राहिल्यावर आहे. अनिवृत्तीकरणाचा पण काळ पूर्ण होतोय, त्याच्यानंतर येतं कृतकृत्य वेदकाचं. पुढं आता काय सांगतात, सम्यक्त्व आणि उपशम सम्यकामध्ये 3 अनुप्रिय आहेत. आहारद्विक पण नाही. आणि खाह्य सम्मोह क्षायिक सम्यक्त्वामध्ये देसो नर एव, काल आपण विशेष बघितलं होतं. 5चं गुणस्थान कुणाच्या अपेक्षा नाही क्षायिक सम्यक्त्वामध्ये, मनुष्यांनाच आहे. क्षायिक सम्यक्त्व मनुष्यांनाच असणार 5च्या गुणस्थानात, आणि तिर्यंच्यांना असेल तर ते 4थ्या गुणस्थानात. प्रारंभ करणारच नाही तिर्यंच्या गतीमध्ये, तीर्थंकर प्रकृतीच्या बंध आहे आपलं. क्षायिक सम्यक्त्वाचा प्रारंभ करणारच नाही. क्षायिक सम्यक्त्व करायला प्रारंभ मनुष्यच करतो, केवल्याने श्रुत केवल्यांच्या पादमलामध्ये. परंतु तिथं तो मरून तिर्यंच्याचा बंध केलेला असेल तर तो मरून कृतकृत्य वेदक झाल्यावर तिर्यंच्या गतीमध्ये जातो. परंतु तिथं भोगभूमीमध्ये 4थंच गुणस्थान असते, 4थ्या पर्यंतच आहे, 5चं गुणस्थान नाही. म्हणून कर्मभूमी तिर्यंच्यांना क्षायिक सम्यक्त्व नाही, भोगभूमी तिर्यंच्यांना क्षायिक सम्यक्त्व आहे. इथून घेऊन गेलेल्या अपेक्षेने. म्हणून काय सांगितलं, क्षायिक सम्यक्त्वामध्ये देशसहित मनुष्यच असतो. तदोत्तही न तिर्याव, म्हणून तिथं 5च्या गुणस्थानामध्ये तिर्यंचायो नाही, उद्योत्पन्न नाही, आणि तिर्यंच्या गती तेसीम अयरम्य उच्छेदो, म्हणून त्यांची विच्छेदी कुठे करायची 4थ्या गुणस्थानात. 5च्या गुणस्थानात न करता 4थ्या गुणस्थानामध्ये त्यांची विच्छेदी केली. आपण काल केलं होतं क्षायिक सम्यक्त्वामध्ये. 4 प्रकृती, 3 प्रकृती, 4 पैकी 3 प्रकृती घ्यायच्या, निजगोत्र नाही घ्यायचं. उद्योग त्यांची क्षायिक सम्यक्त्वामध्ये 4थ्या गुणस्थानात विच्छेदी करायची. नीच गोत्री विच्छेदी 5वें योग, मनुष्य योग, ऐसा ते अर्थ निकला ना उसमें। क्षायिक सम्यक्त्व की प्राप्ति मनुष्य को निज गोत्र के उदय में भी हो सकती है। मनुष्य का गोत्र नीच गोत्र चौथे में भी हो सकती है, 5वें में भी हो सकती है नीच गोत्र। म्हणून आपण नीच गोत्र म्हणून त्याचा तिरस्कार करतो, परंतु तो नीच गोत्रीय जो आहे तो सम्यक्त्व प्राप्त करून, देशसंयम प्राप्त करून, क्षायिक सम्यक्त्व सुद्धा प्राप्त करून पूज्य आहे। म्हणजे ना देव सुद्धा त्याची पूजा करतात। एक नीच गोत्री की भी पूजा हो रही है। क्या ये क्या बता रहे हैं सिद्धांत? हाँ, छुल्ला केला पहले माता जी एक आता था, एक आरती पढ़ते थे, छठी 11 पद्माधारी। अभी भी पढ़ते ये विधि ठाड़ो होए की ये विधि ये बनाया हुआ पंडितों का है, ये वास्तव में 11 पद्माधारी की भी आरती हो रही है और कहने की छठी 11 पद्माधारी शाम को बंदवान। आता पुढं मिथ्यात्व, सासाधन आणि मिश्र हे सुद्धा आपल्या गुणस्थानाप्रमाणे लावायचं। समित मार्गणामध्ये 3 मार्गणा पण येणार ना, ते आपापल्या गुणस्थानामध्ये जेवढा उदय तेवढा आहे तिथं पुढे सांगतात ते 330 आणि 331 नंबर गाता।
अच्छा हा. शेषाणं सगुणोऽगं सन्निस्सविनत्तितावसाहरणम् शाखावर सुहमिगिविगिलम् असन्निनो वियनमनुदुच्च वेगो वच्चपणसहदी संठान सुगमन सुभग आहुतियम् आहारे सगुणोगम् नवरिन सौवानुपूवियो शेषाणं सगुणोगं सन्निस्सविनत्तितावसाहरणम् थावर सोमिगिलम् असन्निनो वियनमनुदुच्चम् वेदो गच्छपण सहमी संठान सुगमन सुभग आहुतियम् आहारे सगुणोगं नवरिन सौवानुपूवियो. शेषाणम अजून सम्यक मार्गाचे बाकीचे राहिलेले भेद. कोणते बाकीचे भेद राहिले? मिथ्यात्व, सहस्रात आणि सम्यक मिश्र. या तिन्ही मध्ये उदययोग्य प्रकृती किती आहेत? आपापल्या गुणस्थानाप्रमाणे आहेत. मग आपापल्या गुणस्थानाप्रमाणे म्हणजे किती? मिथ्यात्वामध्ये 117 अनुदय नाही, उदय हा. दुसऱ्यामध्ये किती? अनुदय सांगत एकदम तो 122 म्हणून कमी करा. 100 दुसऱ्यामध्ये 104 नाही, जास्त असणार. 117 मधलं 5 कमी होणार आणि 1 नरकत्यांपुढे कमी होणार, 6 कमी होणार, 111 होणार. पहिले गुणस्थानी 5 विच्छुद्धी आणि 1 नरकत्यांपूर्वी असे 6चा कमी होणार, म्हणजे 111 प्रकृतीचा उदय असणार दुसऱ्या साधनमध्ये. आणि मिश्रामध्ये किती? हाँ नहीं, दूसरे गुणस्थान की विच्छुति 9 है और तीसरे गुणस्थान में अनुपूर्वी और 3 बढ़ जाएगी और एक मिश्र का उदय आने लगता है. मिश्राचा एक उदय म्हणजे 111 मधून 9 आणि 3 12 कमी करायचं. हा दुसऱ्यामध्ये 111चा होता ना. 111 मधून आपण त्या 9 प्रकृती कमी केल्या आणि 3 अनुपूर्वी आणि एक मिश्र. मिश्राचा 3 अनुपूर्वी अनुदयांमध्ये घ्यायच्या आणि मिश्र उदयामध्ये घ्यायचं. जे 2 अनुपूर्वी वाढल्या म्हणून त्या 12तून आणि 2 कमी झाले, झाले 100. आणि चौथ्यामध्ये 104. त्यानंतर 3 अनुपूर्वी आणि समेत प्रकृतीचा उदय येतोय ना. पुढं आता पुढे संज्ञी मार्गण. आता संज्ञी मार्गणेमध्ये पहिल्यांदा आपण कळे मग गातीच संज्ञी मार्गणेमध्ये कशा कशाचा उदय असणार नाही आपल्या डोक्यात काढतो. संज्ञी काय फक्त पंचेंद्रियच आहे. संज्ञी मार्गणेमध्ये सगळे पंचेंद्रियच असणार, त्यामुळे 1 ते 4 जाती नाही, 4 जाती आणि एकेंद्रियाच्या सगळ्या काढायच्या. स्थावर, सूक्ष्म, साधारण. अपर्याप्त नाही निघणार, संज्ञेमध्ये पण अपर्याप्त असू शकते. म्हणजे स्थावर, सूक्ष्म आणि साधारण. स्थावर, सूक्ष्म आणि साधारण आणि आतम. बस 9 निघणार. हे नेहमी ह्या एकेंद्रिय संबंधी 5 प्रकृती नेहमानं लक्षात घ्यायच्या. त्यातल्या एकेंद्रिय जाती स्थावर, सूक्ष्म, साधारण आणि आतम ह्या 5 प्रकृती एकेंद्रिया बरोबरच असतात, बाकी कुठल्यावर असत नाही. द्विंद्रिय, तीन्द्रिय, चतुरेंद्रिय तर ते वेगळं झालं.
चार जाती, सहा सूक्ष्म, 8 तीर्थंकर, नाही तीर्थंकर, हा तीर्थंकर, क्योंकि 12 गुणस्थानाची संज्ञा आहे. 12 गुणस्थानापर्यंत संज्ञा आहे, त्यामुळं 9 प्रकृतीच कमी होणार. 122 मधून 9 कमी झाल्या, किती राहिल्या? 113 प्रकृती आरक मार्गणेमध्ये उदययोग्य आहे. नाही चौथी आरक मार्गणे. नऊ गेले, 113 राहिले. ह्या संज्ञी मार्गणेमध्ये 113चा उदय आहे. आणि गुणस्थान किती आहे? 1 ते 12 गुणस्थान. असं असंज्ञेमध्ये पण प्रकृती लावून घेऊया, मग ह्याचे संज्ञेचे घटूया. तर असंज्ञेमध्ये काय 2च गुणस्थान येणार, असंज्ञेमध्ये कोणते कोणत्याचा उदय येणार नाही. एकेंद्र येणार की नाही? असंज्ञेमध्ये कोण कोण येणार नाही? 3 गती येणार नाही. मनुष्य गती, देवगती आणि नरगती. या 3 गती संबंधीच्या ज्या प्रकृती आहेत त्या सगळ्या काढायच्या. सम्यक मिश्र, तीर्थंकर, आरक्विक येणार नाही. म्हणून पहिल्या गुणस्थानातले 5 आहेत, ते 5 अनुदय सगळे येणार. तीर्थंकर, आरक्विक आणि मिश्र प्रथम गुणस्थानातल्या अनुदय प्रकृती. आणि वैक्रेक्षर देवगती देवगत्यांपूर्वी, नरगती नरगत्यांपूर्वी. आणि मनुष्यगती मनुष्यद्वीप आणि 3 आयु, मनुष्य, देव आणि तीन आयु. हे तीर्थंकर आहारात त्याच्यामध्ये निघाले नाही. 5 आणि 6 31 जाएंगे. असंज्ञेमध्ये 5 संस्थान, 5 संवलन असणार नाही. 5 संस्थान आणि 5 संवलन जे पहिलं सोडून. संज्ञेमध्ये निज गोत्राचाच उदय असणार, उच्च गोत्र नाही. उच्च गोत्र आणि 7 दोन्ही असणार. 7 सगळीकडे आहे. ये प्रशस्त भी है, गति नहीं होगी. म्हणजे सगळ्यात शुभ नाही का? शुभक्रिय और प्रशस्त काही वनस्पतींना यश कीर्तीचा उदय असतो म्हणून सांगितलं. म्हणजे फक्त प्रशस्त व्यायामती, सुभग आणि सुस्वर आणि आदेय. सुस्वर आणि आदेय हे कमी करावं. सुभग, सुस्वर, आदेय. इसको सुभग त्रय म्हणते. आदि कैसे पुष्प को देखकर कभी कोई उत्पादन से उत्पादन नहीं है. सुभग त्रय में किसको लेते हैं? नाही तेच ओळी नाहीये म्हणून ते वेगळं सांगतात. सांगायचं असेल तर म्हणजे ते दुर्भग त्रय म्हणत नाही, दुर्भग आणादे ऐशा असं म्हणतात. कारण ते सलग नाहीये. दुर्भग, दुस्वर, आदे म्हटलं तर 3 येतात ओळीनं. मध्ये स्वर आहे त्याच्यात. आणि आदेय घ्यायचं. झाले तर किती प्रकृती झाल्या? 3. सुभग त्रय आणि प्रशस्त व्यागती. प्रशस्त व्यागती समझ तो आगे नहीं. 5 मध्ये आले ती. ते 4 आणि 5 5 आणि 5 आणि 5 15 आणि 27 31 प्रकृतींचा उदय असणार नाही. आपण फक्त डोक्यावर लक्षात घ्यायचं, तो जीव कुठं नाही त्याच्यावर त्या प्रकृती कमी केल्या त्या गतीतल्या की बरोबर येते. भूल जाते हैं तो से निकालते हैं. नहीं फिर अपना दिमाग चलता है ना, फिर अपना कुछ कहा रह गया फिर वो समझ में पद्धत आपण अभ्यास करायची तशी ठेवायची.
आता संज्ञे मार्गण्याची गुणस्थान लावायची. संज्ञेमध्ये उदययोगी किती प्रकृती सांगितल्या? 113. 113 प्रकृती सांगितल्या. गुणस्थान आणि उदय आणि विक्षिप्ती. पहिल्या गुणस्थानामध्ये अनुदय किती असणार? 4चा अनुदय. उदय एक जण कोण सांगते? सीमा देवी सांगा. विक्षिप्ती 2ची. कोणते? मिथ्यात्व आणि अपर्याय. मिथ्यात्व आणि अपर्याय या दोनची विक्षिप्ती पहिल्या गुणस्थानात होणार. दुसऱ्या गुणस्थानामध्ये 4 आणि 2 6 आणि 1 नरगत्यांपूर्वी त्याला 7. पुढं 106. निकाल दिए 4 क्या है और इसमें आएंगे सीमा देवी बोलता है. ओके ओके बचे हुए हाँ और एक सम्यक प्रकृति का ऐसे मिश्र प्रकृति का उदय झाला आणि एक मिश्रची विक्षिप्ती. म्हणजे किती झाले? 11 आणि 3 14 आणि मधनं एक वाचायला गेले की 13. म्हणजे 100. तिसऱ्यामध्ये 100 येते. चौथ्या गुणस्थान 13 आणि 14. 14 आणि वजा सगळी प्रकृती किती होणार एकूण? अनुपूर्वी 4 आणि एक सम्यक प्रकृती मायनस म्हणजे 5 प्रकृती मायनस 9 झाले मायनस 104. 17ची 17 सगळ्यांना 5 गुणस्थान 17 आणि 9 26. मग काय 5 सांगितले पटपट. आणि किती पण 116 26 झाले. 17 आणि 9 26 झाले. आणि इथं उदय 87चा. ते 87 असतं बघ इथं पण. इथे 4 100 187 26 आणि 8 34. 34 वजा 2 32 आणि 81. इथे 81 असतात. 6व्यामध्ये 81 असतात. 87 81 बरोबर. 7 गुणस्थान 32 आणि 5 37. 4 कोणत्या? एक समय 3 सेना आणि इथं 45 मात्र 8वें में 6 पुढचं येते सगळ्यांना. आता असंज्ञेमध्ये गुणस्थान असंज्ञ 2 गुणस्थान. संज्ञेमध्ये किती गुणस्थान लावायची मला? संज्ञेमध्ये गुणस्थान किती? संज्ञे मार्गण्यामध्ये गुणस्थान किती? असंज्ञ ना नाही संगीत इथं आता संज्ञे कुठपर्यंत लावायचं? 12. 13 मध्ये का नाही? का नाही? संज्ञा येत नाही ते. भावमानाच्या अपेक्षेने संज्ञा आहे म्हणून 12व्या गुणस्थानापर्यंतच तिथं संज्ञा म्हटलेलं आहे. पुढे ते संज्ञेच्या अधिक संज्ञा दोन्ही पण नाही. त्याला म्हणायचं संज्ञा पण म्हणता येत नाही कारण त्याला भाव म्हण नाही, मनाला जाणत नाही. आणि त्यांना असंज्ञा पण म्हणता येत नाही. असंज्ञेसारखे विचारायला येत नाही. द्रव्यमान आहे, भाव म्हण नाही.
भावमन म्हणजे शौक्षमिक आहे ना गती. भावेंद्र आणि भावमन जे आहे ते शौक्षम आहे. 13-12 शौक्षम आहे. त्यामध्ये क्षेत्र नाही. असंज्ञेमध्ये किती सांगितले प्रकृती? 91. 31 प्रकृतींचा अनुदय आहे. प्रकृती एकूण 91 आहे. गुणस्थान 2. पहिल्या गुणस्थानामध्ये अनुदय कितीच असणार असंज्ञेमध्ये? 0. 5 काढलेले आहेत ना, त्यामुळे 91चा उदय आणि विच्छुती कितीची होणार? 5 असणार. हा, आणि आता 5 म्हणजे आता दुसऱ्या गुणस्थानामध्ये अपर्याप्त अवस्थाच आहे, त्यामुळे दुसऱ्या गुणस्थानात ज्याचा उदय येत नाही त्या पहिल्या चेक करायच्या. म्हणजे वर्गात उच्छ्वास वगैरे काढले का? नाही, कुठले काढले? आता सूक्ष्म त्रिस्थान वर्गात उच्छ्वास सुस्वर त्या प्रशस्ती आहे. अपर्याप्त अवस्थेत ज्याचा उदय असत नाही त्या प्रकृतींच्या विच्छित्त करायची. कारण दुसरं गुणस्थान अपर्याप्त अपेक्षणच आहे ना. दुसऱ्या गुणस्थानात स्थानपूर्तीचा हे असणार नाही, उदय असणार नाही. वर्गाचा उदय नाही. उद्योत उच्छ्वास दुस्वर आणि अप्रशस्त लिहायची होती. सुस्वर तर नाहीच ना, त्याला सुस्वर नाहीच. हा, तर पहिल्या ज्या गुणस्थानाच्या प्रकृत्या त्या आहेतच. मिथ्यात्व, आत, सूक्ष्मत्रय आणि स्थानवृत्तित्रिक, परघात, उच्छ्वास, उद्योत, दुस्वर आणि अप्रशस्त लिहायची. किती झाल्या प्रकृती? पर्याप्त झाल्यावरच माताजी असंज्ञेना दुस्वरचा उदय असतो. द्विंद्रियापासून द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरेंद्रिय अनुभव वचन योग आहे ना, त्याला वचन आहे म्हणजे दुस्वरचा उदय असतो त्यांना. म्हणून मग तिथपर्यंत दुसऱ्या गुणस्थानात येणार नाही दुस्वरचा उदय. कोणत्या कोणत्या प्रकृती सांगितल्या? नाही, आता इथं आपण पहिल्या गुणस्थानात विच्छुद्धी कितीची करायची? 13ची विच्छुद्धी. पहिलं 5 मिथ्या गुणस्थान आहेत आणि त्याच्यामध्ये कुठल्या गुण वाढवल्यास स्थानवृत्तित्रिक, परघात, उद्योत आणि उच्छ्वास हे 3 ओळी आहेत. दुस्वर आणि अप्रशस्त लिहायचं. ये सारी पर्याप्त की अपेक्षा से हैं। और यहाँ पे दूसरा स्थान अपर्याप्त होता है, इसलिए उनकी विच्छित्ति पहले कर ली है। दुसरा स्थान केवळ अपर्याप्तची अपेक्षा आहे, त्या अपर्याप्तच्या अपेक्षेने नाहीच. अपर्याप्त अपेक्षेनंच आहे, पर्याप्त अपेक्षेने नाही. म्हणून काय केलं तिथं? त्याची विच्छित्ती केली. आणि दुसऱ्या गुणस्थानामध्ये त्या 13चा अनुदय आणि उदय 88चा आणि विच्छित्ती किती होणार? आनंद आलं नाही. एक इंद्रिय जाते 4 बरोबर. आता हे संपले, संज्ञा मार्गाने संपले. तर आहार मार्गाने एक राहिले. तर आहार मार्गाने कितीचा उदय येईल? फक्त कशाचा उदय नाही, आहार नसतो. विग्रहगतीमध्ये तो आहार मार्ग नाही, तिथं तेवढाच अनारक असतो, बाकी सगळीकडे आहारक असतो. म्हणून विग्रहगतीमध्येच अनुपूर्वीचा उदय असतो. त्या 14 मध्ये काय त्यामध्ये आहारक आहे की तिथं अनुपूर्वीचा कुठं उदय असतो? अनारक आहे की असं की आपण ज्याला आहारक असेल त्याला कुठल्याचा उदय नसतो. आहारक मार्गाने फक्त बघायची ना आपल्याला. त्या अनारक मध्ये तुम्ही जे म्हटलं त्या अनारक मध्ये बघणार आपण गुणस्थान. आता आहार मार्गाचे गुणस्थान 1 ते 13 आणि उदय किती राहणार? तिथं फक्त 4 अनुपूर्वीचा उदय नाही, बाकी 4 गतीमध्ये सगळीकडे असतात आहार, त्यामुळे सगळ्याचा उदय असणार. म्हणून 118चा येणार उदय.
उपघात पण निवडणुकीमध्ये काय असं नाही बरोबर आहे की याचा आहारक मार्गणीमध्ये उपघाताच उद्या आहे की नाही अनारक नाही चाललं अनाथ मार्गणीमध्ये काढू आपण सगळं हं? आहारक मार्गाने चाललंय आहारक मध्ये उदय किती राहणार 118 दिवस आणि गुणस्थान किती सांगितले 1 ते 13 मग तिथं काय म्हणणार फक्त अनुपूर्वी जिथे जिथे आहे तिथे तिथे विच्छितेमध्ये कमी होणार चौथ्या गुणस्थानातच आहे अनुपूर्वी परंतु तिथे अनुदयामध्ये वगैरे आपण काढतो ते काही काढणार नाही एक 4 गुणस्थान फक्त काढूया पटपट आरक मार्ग 4 118 पैकी पहिल्या गुणस्थानात अनुदय कितीच येणार 5 3.5 वाजले का 113 और ये क्षिति जनरल 5 जैसी होती है वही रहेगी 5 5 10 एक नहीं करना अनुपूर्वी नहीं तो 108 और 2 में 9 3 यहाँ भी कुछ नहीं 19 कुछ नहीं करना क्या कुछ करेगा 18 101 100 101 चौथा ये हो जाएगा 19 हाँ 1800 और 17 कमी झाले 104 मध्ये 100 झाले नेहमी 104 असते ना त्यानुकूल व्यस्त 4 पण त्यानुकूल कमी झाल्यामुळे 100च झाल्या माताची चौथ्या गुणस्थानात 100 आले 104 नाही तुम्ही आपलं नेहमी सांगशाल 104 म्हणून आरक मार्गणीमध्ये विचारणार चौथ्या गुणस्थानात किती प्रकृती चौथ्या असतो 104 आहे 17 मधनं 4 कमी करायचं म्हणजे 13 त्या प्रकृतींची विच्छित्ती होणार पुढे सगळं वैसे ये जैसा है सगळं पुढे गुणस्थानाप्रमाणे हिंदुस्तान प्रमाण है चलो और आज पूरा करना थोड़ा रह गया अनारक मार्गाने राहिले उद्या आज वेळ झाला ना आपलं चालू करायचं जाना हामी शुद्ध चैतन्यमय जीवच आहे ज्ञान दर्शन संपन्न आहे टंकोत्कीर्ण न्याय स्वरूप आहे कर्मनो कर्म शून्य स्वरूप चैतन्य रत्नाकर स्वरूप अचिंत्य शक्ती स्वरूप आनंद गुण निलय स्वरूप अनंत सुख स्वरूप शुद्ध एको नमो हरे नमो